कोळ्यांच्या हळदीची मजा मस्ती। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी व्लॉगमध्ये। आणि आज आहे मामाच्या मुलीची हळद। तर मी हळदीला आलेली आहे मामाकडे आणि ही साडी घेतलेली आहे ती मला मामानेच घेतलेली आहे हळदीसाठी। आणि कोळ्यांची हळद ही रात्रीच असते। मांडवामध्ये छान गाणी लागलेली म्हणून श्रियान आणि मी आम्ही मस्त डान्स करायला लागलो। घरामध्ये येऊन मी नवरीला बघितले तर इथे आमची नवरी रेडी होते आणि किती क्यूट दिसते ना। तर ही माझ्या मामाची मुलगी आहे ममता नवरी आणि ती रेडी झाली आणि आलेली आहे बाहेर स्टेजवर फोटो काढायला आणि तिने छान छान असे फोटो काढलेत। स्टेज खाली झाले तर श्रियानने लगेच स्टेजचा ताबा घेतला आणि लागलाय तो डान्स करायला। त्याला खूप मज्जा वाटली इथे हळदीला। आणि नवरी आमची रेडी झालेली आहे आणि चाललेली आहे देवांच्या इथे पाया पडायला। तर मी छोटी असताना आईसोबत आलेली पण एवढं काही मला आठवत नाही ते हळदी। आणि आता मला खूप सारी मज्जा येते कारण की मी फर्स्ट टाइम अशी कोळ्यांची हळद बघते आणि मला खूप मज्जा वाटते या हळदीला। तर नवरीच्या बाजूला तिची मामी उभी आहे, तिने मस्त पापलेटचं असं टोपलं घेतले डोक्यावर, त्याच्यामध्ये फुलं वगैरे असे नारळ वगैरे आहेत देवांच्या इथे न्यायला। तर मस्त बेंजोवर आम्ही खूप सारे धमाल केली नाचून। त्या व्हिडिओ काही मी शूट नाही केलात। आणि मग आलो आम्ही जेवायला। तर कोळ्यांचं जेवण म्हटलं म्हणजे हळदीचं जेवण म्हटलं ना तर इतके सारे मेनू असतात ना, मच्छी, मटण, चिकन, आणि इतकं टेस्टी असतं ना, एकदम टेस्टी असतं। जेवण झालं आणि आम्ही मांडवामध्ये आलो तर फुल म्हणजे पब्लिक होती। आणि नंतर मी नवरीला हळद लावायला आले, नवरीची हळद लावली आणि फोटो वगैरे काढले आणि खूप मजा केली। आणि श्रियान बाबू इथे पुन्हा नाचायला लागलाय कारण की जेवण झाले आमचं तर त्याला एनर्जी आलेली आहे। आणि मस्त मजा करत आम्ही मांडवामध्ये बसलोय आणि नाचायला काही अजून कोणी सुरुवात नाही केली कारण की सगळ्यांची जेवणच चालू आहेत। तर इथे 2-3 बायकांनी फक्त सुरुवात केली आणि खूप मजा वाटली इथे। तर पूर्ण व्लॉग आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे, तो जाऊन नक्की चेकआउट करा। आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये। बाय एव्हरीवन।